नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मित्रांनो, ते महत्त्वपूर्ण माहिती काय आहे ते आपण समजून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे 2.91 लाख कोटींचे कर्ज हे प्रलंबित आहे आणि अशी माहिती लोकसभेत केंद्र सरकारने दिली आकडेवारी। मित्रांनो, लोकसभेचं जे हिवाळी अधिवेशन लोकसभेमध्ये जे दिल्ली येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील जे प्रलंबित शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांची आकडेवारी देखील लोकसभेमध्ये मांडलेली आहे। मित्रांनो, आता ही जी आकडेवारी मांडलेली आहे, या शेतकऱ्यांना कर्ज माफ केलं जाणार का किंवा या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार नाही, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण तसेच सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची माहिती आपण रोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत आहेत, तर राज्य सरकार मात्र दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी वेळकाढूपणा करत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत असून आर्थिक स्थिती बिकट झाली आहे। शेतकरी मित्रांनो, दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही देशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सवाल उपस्थित करण्यात आला। यावर केंद्र सरकारने लोकसभेत सोमवारी सादर केलेल्या उत्तरात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर 30 सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण 2,91,128 कोटी रुपयांची कृषी कर्ज प्रलंबित असल्याची माहिती दिली आहे। देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती कशी आहे आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल का, असा सवाल खासदार हनुमान बेनीवाल आणि खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर यांनी केला आहे। यावर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत लेखी उत्तरात सांगितले की नाबार्डच्या माहितीनुसार देशात संस्थात्मक कर्ज पुरवठा वाढला असून बिगर संस्थात्मक स्रोतांकडील कर्जाचे प्रमाण 1950 मधील 90% 2022 मध्ये सुमारे 25% कमी झाले आहे। तसेच राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या आकडेवारीनुसार शेतकरी कुटुंबाचे सरासरी मासिक उत्पन्न 2012 ते 2013 मधील 6,426 रुपयांवरून 2018 आणि 2019 मध्ये 10,218 रुपये झाले आहे, असे मंत्री चौधरी यांनी स्पष्ट केले। शेतकरी मित्रांनो, आता प्रलंबित कर्ज म्हणजे काय, तर शेतकऱ्यांनी बँकांकडून घेतलेलं आणि अजून पूर्णपणे फेडायचे बाकी असलेले एकूण कर्ज म्हणजे प्रलंबित कर्ज। हे कर्ज मुदतीत असू शकते आणि शेतकरी हप्ते वेळेवर भरत असू शकतो। लोकसभेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलेले प्रलंबित कृषी कर्ज पुढील प्रमाणे आहे। मित्रांनो, राष्ट्रीयकृत व खाजगी व्यावसायिक बँका आहेत। मित्रांनो, 2,34,910 कोटी रुपये, सहकारी बँकांचं कर्ज आहे 45,775 कोटी, ग्रामीण बँकांचं कर्ज आहे 10,443 कोटी आणि एकूण प्रलंबित कर्ज जे आहे ते आहे 2,91,128 कोटी रुपये। मित्रांनो, कर्जमाफीला नकार। देशातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत असून शेतकरी कुटुंबाचं मासिक उत्पन्न वाढत असल्याचा दावा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी केला। तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफीचा विचार केंद्र सरकार करत नसल्याचे लोकसभेत सादर केलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भात केंद्र सरकार देखील आता विचार करत नसल्याचं संसदेत जे हिवाळी अधिवेशन दिल्ली येथे सुरू आहे, त्या अधिवेशनामध्ये मंत्री जे चौधरी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा प्रश्न उपस्थित होतच नाही, त्यामुळे कर्ज माफ करण्याचा प्रश्न निर्माण करणं ही चुकीची गोष्ट आहे। तर मित्रांनो, आता तुम्हाला कितपत हे योग्य वाटते की शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे, कारण की महाराष्ट्रामध्ये एका साईडला कर्जमाफीच्या घोषणा केल्या जात आहेत आणि केंद्र सरकार हे कर्जमाफी करत नसल्याचा दावा करत आहे। तर आता नेमकं काय घडणार आहे पुढे तेच मला जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती घेऊन येणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात, पुन्हा भेटत की अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। धन्यवाद।